महत्त्वाची बातमी आहे। संभाजीनगरमधील फुलंब्रीत ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा निघालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून फुलंब्री तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय। मराठा समाजाचा ओबीसीत समावेश न करण्याची मागणी या मोर्चेकरांची आहे। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। दत्ता, काय अधिकची माहिती? कारण के आप फुलंब्री शहरातल्या नगरपंचायत कार्यालयासमोर असलेल्या महात्मा फुलेंच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मोर्चामध्ये हे सगळे लहान मुलं असतील किंवा ओबीसी कार्यकर्ते असतील, पिवळे झेंडे घेऊन या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला बैलगाड्या सुद्धा घेऊन हे सगळे ओबीसी या ठिकाणी दाखल झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। नगर परिषद कार्यालयापासून फुलंब्री तहसील कार्यालयापर्यंत हा सगळा मोर्चा निघत आहे। टाळ मृदंग घेऊन सुद्धा या ठिकाणी मुलं जी आहेत ते सहभागी झाला असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात येऊ नये हे प्रमुख मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यासाठीच हा सगळा जो मोर्चा आहे तो सध्या तहसील कार्यालयाच्या दिशेने निघत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, काय सांगाल, काय मागणी आहे? आमची मागणी एकच आहे की आम्ही आमच्यातून आरक्षण देऊ शकत नाही। आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही देऊ शकत नाही, त्यांना दुसऱ्यातून देऊ शकतो आम्ही। तर अशा पद्धतीने ही सगळी मागणी घेऊन निघालेले आहेत। अजून काही कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत, काय सांगाल? आमचं म्हणणं हेच आहे की आमचं जे ओबीसी समाजामध्ये जे 350 जाती आहे याच्यामध्ये मराठा समाजाने आमच्या आरक्षणामध्ये घुसू नये, कारण की इथंच इतकी गर्दी आहे। जर मला एक म्हणायचे सगळेच जर एका पंक्तीत बसले तर महाराष्ट्रामध्ये काही होणार नाही। जरांगे पाटील साहेबांनी एक समजून घ्यावं की मराठा समाजाचा जो दर्जा आहे तो वेगळा आहे, त्यांनी ओबीसी मध्ये येऊन आमच्यामध्ये जी घुसखोरी करू नये म्हणून हा संदेश आम्ही भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या फुलंब्री तालुक्याच्या वतीने आम्ही एकच संदेश देतो। अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा हा मुद्दा आहे आणि म्हणूनच यासाठी हा मोर्चा काढला जातोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।